नमस्कार. आणि हे बघा कोणता साप आहे. धूळ नागिन म्हणतात ह्याला. कवड्यासारखा दिसतो पण कवड्या नाही आहे. आणि ह्याची रचना बघू शकता, क्रॉस क्रॉस लाईन पट्टी आहेत. ह्याला धूळ नागिन म्हणतात, बिनविषारी साप. धूळ नागिन सोबत ह्याला बैल नानेटा सुद्धा म्हणतात. बिनविषारी आहे आणि घरातून जास्त राहतो म्हणजे फट्यातून वगैरे असतो आणि खूप उशीर एकाच ठिकाणी हा दिसू शकतो तुम्हाला थांबलेला. आणि हुंदीर, परत पाली, सरडे हे सगळं ह्याचं मुख्य खाणं आहे. आणि असा हा जसा चावा लागलाय, रेअर चावतो, जास्त चावत नाही. थोडंसं म्हणजे लहान आहे, 1.5 वर्षाचा हा साप आहे आणि असा चावायला लागलाय. पण असं मोठं जेव्हा आणि खूप धूळ नागिन म्हणजे रेसर, बँडेड रेसर सुद्धा इंग्लिशमध्ये म्हणतात, कारण की हा खूप स्पीड एकदा सोडल्या निघून जातो. आणि ह्याच्यामध्ये कन्फ्यूज सुद्धा होतं. हा मोठा झाल्यानंतर साप नागामध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप वेळेला कन्फ्युजन झालेलं आहे. जेव्हा आम्ही रेस्क्यू करतो तेव्हा रेस्क्यूच्या टाईमला आम्हाला नाग आहे असं वाटतो, कारण की ही रचना तेव्हा दिसत नसते. आता लहान आहे म्हणून तुम्हाला ही दिसायला लागली आणि कवड्यासारखा दिसायला लागलाय, पण हा कवड्या नाही आहे, धूळ नागिन आहे. आणि बँडेड रेसर सुद्धा म्हणतात. आणि आता आम्ही ह्याला रिलीज करायला आलोय, तर आम्ही ह्याला आता रिलीज करतो. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तर हे बघा, ह्याच्यामध्ये किती मॅच व्हायला लागलं आहे, कळून पण येत नाही. छोटा आहे, 1.5 वर्षाचा, पण कसा क्विक निघून जातो, म्हणूनच ह्याला बँडेड रेसर सुद्धा म्हणतात. आणि असं आम्ही सुंदर जंगलच्या ठिकाणी त्याला रिलीज केलं आहे, तर तो आता निघून गेलेला आहे. तर आता हा धूळ नागिन मी सोडला आणि असंच बँडेड रेसर म्हणतात ह्याला. आणि भरपूर जणांना असं प्रश्न असतो किंवा असं वाटत असतं की आम्ही साप ओळखू शकतो किंवा काहीतरी. नाही, असं नाही आहे की आम्ही सांगितल्यावर तुम्ही ओळखता, पण सारखं प्रत्यक्ष बघणं आणि प्रॅक्टिकली त्याला समोरून बघणं किंवा त्याची स्टडी घेणं, तरच आम्ही त्याला ओळखू शकतो. आम्ही सुद्धा कित्येक वेळेला ह्या सापाला कन्फ्यूज होऊन आम्ही नाग समजतो, पण असं म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये राहिला तर तुम्हाला समजते. तर नक्की सांगा. का तो बोली तर हे तर बिनविषारी साप होतं. आणि मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही विषारी सापांना ओळखता का, आणि कुठले कुठले आहेत विषारी साप. ते आहेत 4, त्याच्यामधले कुठले तुम्ही ओळखता ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कसा वाटला व्हिडिओ सुद्धा, आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.